देवाला विचारलं, देवा जीवनभर माझ्या मालकाने चिंतन करावं. देवा संसारावर पाणी सोड रे, देवा स्वतःच्या शरीरावर पाणी सोड रे माझ्या मालकाने, देवा स्वतःच्या प्रतिष्ठेवर पाणी सोड. काय विचार केला तुकोबारांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा? माझ्या अंगावर कपडे चांगले असावा, मला राहण्यासाठी बंगला असावा, असा कुठे विचार केला तुकोबारांनी? मला चांगले खाण्यासाठी चणचणीत पदार्थ असावा, काय शरीरावर प्रेम केलं? देवा रात्रंदिवस भजन केलं रे, रात्रंदिवस. कोण होतो तुकोबारायला भजन करण्यासाठी? दगडाच्या टाळामधून गायले अभंग. काय महिमेत परमार्थ केला रे माझ्या मालकाने. देवा एवढ्या पवित्र पुरुषाच्या नावानं कपाळावर कुंकू लावते रे. अशा पवित्र पुरुषाचं, अशा पवित्र पतिदेवांचं, अशा पवित्र प्राणेश्वराचं मी कुंकू लावते. तेव्हा एका तिळा इतकं पाप नाही केले रे संसारात. माझा नियम आहे रे. मी आंबिले कुटुंबाचं दार ओलांडलं. तुकोबाराचं आडनाव आंबिले होतं. हे आंबिले कुटुंबाचं मी ज्या दिवशी दार ओलांडलं ना, उमरा ओलांडला, त्या दिवसपासून नियम केला, माझ्या मालकानं जेवण केल्याशिवाय पाण्याचा थेंब पिणार नाही, घेणार नाही. काय नियम माझा चुकीचा आहे का रे देवा? मग एवढा नियम गोड करत असताना कधी कधी मला उपवाशी राहावं लागतं रे देवा. टोपल्यात भाकरी असतात, मी भाकरीकडे पाहते, भाकरी माझ्याकडे पाहतात, मला खाता येत नाही, कारण माझा नियम आहे, माझे मालक जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही देवा. एक लक्षात ठेव देवा. मी माझ्या मालकाला विचारलं असतं, तुम्ही आज कोण्या डोंगरावर भजना करता चाललात, पण मानी भ्रताराची बोली मी मालकाला विचारत नाही, मालकाच्या तोंडी लागत नाही. मालकानं सांगितलं तितकं ऐकते रे. म्हणून मला कळत नाही देवा माझे मालक कोण्या डोंगरावर केलेत रे. देवा मला फक्त माझ्या मालकाला वेळेला भाकरी द्यावा, याच्या करता मला असं कळावं रे देवा, मला कळावं रे देवा असं की माझे मालक कोण्या डोंगरावर गेलेत. काय लीला आहे महाराज परमेश्वराची. साक्षात्कार झाला, स्वप्नात दृष्टांत झाला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून काय निर्णय. एका डोंगराकडे जात असताना असा माणसाची पावलं उमटलेली असतात रस्त्याने चालणाऱ्या. त्या पाऊल खुणाला कान लावल्याच्या नंतर ज्या पावलाच्या खुणातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघतो, ती पावलं तुकोबारायची. आणि ही पावलं ज्या डोंगरावर गेली त्या डोंगरावर तुकोबाराय गेले, असं पुण्याच्या आबाजी गुळवे यांची कन्या साध्वी जिजाबाई यांना कळत होतं. महाराज जमीन सुद्धा तुकोबारायचा स्पर्श झालेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. ते कान फक्त जिजाबाईचेच ऐकू शकतात. तुमचे कोणाचे कान कसे? एक जण म्हणला ज्ञानोबारायच्या समाधीला कान लावल्याबरोबर रामकृष्ण हरी ध्वनी ऐकू येतो. आणि तो कायमस्वरूपी रामकृष्ण ध्वनी आहे, पण तुझ्या कानानं आतापर्यंत किती तमाशे ऐकले, त्याच्यातले किती तमासगीर मेले, पण तरी तू अजून चिताचे सुमळ्या, आणि तू हे कान समाधीला लागल्यावर रामकृष्ण हरी कसा ऐकू येईल, इतके तुझ्या कानातून घाण बाहेर आली. त्याला कान तसे लागतील ना. ज्ञानोबारायच्या समाधीतून रामकृष्ण ध्वनी हा ऐकू येण्यासाठी कान तितके पवित्र लागतील, तितके पवित्र, तितके पवित्र. तसं तुकोबारायचा स्पर्श झालेल्या मातीतून विठ्ठल ध्वनी ऐकू येण्यासाठी कान सुद्धा तितके पवित्र. ते फक्त जिजाबाईचेच होते. महाराज चोखोबारायच्या हस्ती विठ्ठल म्हणायच्या, चोखोबारायच्या हस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, पण या आस्तीतलं विठ्ठल नाव ऐकण्यासाठी नामदेवराय व्हावं लागेल. कोणाच्या कानात विठ्ठल कसं ऐकू येईल? अरे हो नाही. त्याच्यासाठी नामदेवी असती आणि द्या पारख होणी घेत चक्र पाणी पितांबरे, त्याच्यासाठी नामदेवराय व्हावं लागेल. महाराज शबरीच्या पायाखालची माती राममय होत होती, राममय. आणि ती पायाखालची माती अशी चिमूटभर एका तळ्यात टाकली तर ते तळ्यातलं पाणी खराब झालेलं शुद्ध होतंय. पण याच्यासाठी एका साधूची गरज आहे. लाखो साधू होते पण कोणाला कळलं नाही. त्याच्यात एकाच साधूला कळालं. रामायण बघा, लक्षात येईल. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. ती गोळी घरी गेल्यावर पान भितळासारखी मोबाईल येत तुम्हाला. विठाला विठ्ठल घरी यायचा. आणि तिथून पुढे एकही दिवस असा झाला नाही
की तुकोबारायला 12-1 वाजता दुपारचं जेवण मिळत नाही. तुकोबारायने एके दिवशी सहज विचारलं, आवडे? त्या आवडीने आवडे म्हणायचे. हे आवडे, आपल्याकडे लय म्हणण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या बाबा, आता काय काय सांगावं त्या. त्या उचलून काढणं म्हणजे या गादीचा अपमान आहे आणि आपलंही तोंड भ्रष्ट करणे. काही बोंबलतेत माणसं. पोरग काढायला घेतलं आणि मंदिरापाशी फिरू लागला. रडू नको, आपली मम्मी भूर गेली, तू ही का त्याची? लाज वाटायला पाहिजे, लाज. मारुतीला लाजू लागले, ह्या बिनलाजाला अक्कल कशी नाही? आपली मम्मी भूर गेली, तू ही का त्याची? मारुतीला लाज वाटली. इतकी पांचट माणसं, काय बोलावं त्याचं काही मिळत नसतो. मोठ्या घरी गेल्या तर बाबा इतकी चव गेली. बऱ्याच गोष्टीची चव श्रीमंताने घातली. पैसे असूनही असं काही म्हणत नाही. चला, जयच्या घरी लय मोठी श्रीमंती उतू आली का त्या स्वयंपाक करताना पण चपला घालायला काय इचू निघायलेत का सराटे निघायलेत का येड्या बाबळीचे काटे आहेत तिथं का तू ह्या पायाला गंड आले दाब नावानी काय म्हणून इतकं सोन, एवढं सोन. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोन आहे, पण मंगळसूत्र 50 ग्रॅमच घाला. तिने 9 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी आणि सक्रातीला पहाटेच मिळली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. 5 क्विंटल सोन आहे म्हणून 9 किलोचं मंगळसूत्र घालती. शहाणपणा आहे तो. हा, किलोभर वजनाची नथ घातली, तुटन ना सुरपंख खाऊशील ना तू. अतिरेक नसला पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना, कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. किती श्रीमंती असली मग धोत्रावीन करीत असतील का? कुत्रे भुकतील ना, कुत्रे भुकतील ना माणसं. मर्यादा असली पाहिजे. अमर्यादित माणसानं वागलं नाही पाहिजे, शिस्त असली पाहिजे. आणि पैसा असू नये असं माझं मत नाही. प्रत्येकाकडे धन धान्य समृद्धी गोष्टी यावा, महासत्ता देश व्हावा, सगळ्या गोष्टींना आपल्या देशामध्ये परिपूर्णता यावी. ज्ञानोबराय तुकोबरायचा देश आहे, सगळ्या गोष्टी यावं. पण माणसानं काही गोष्टी शिस्तीत वापरल्या पाहिजे. एवढा अतिरेक नाही केला पाहिजे. सगळ्यात जर माणूस नियमाचं उल्लंघन कोण करत असेल तर ज्याच्याकडे जास्त पैसे आले तो. एक सोपी व्याख्या सांगतो. गाऊन आपल्या देशासाठी पोशाख आहे, पवित्र आहे की नाही मला काही तितकं कळत नाही, पण गाऊन नावाचा पोशाख खुरपिणाऱ्या बाईनं भारतात आणलाच नाही. सोयाबीन कापणाऱ्या बाईनं आणलाच नाही. जिच्या नवऱ्याला लय मोठा पगार, भरपूर पैसे आहेत का, तिथून सुरुवात झाली. म्हणजे कुठलंही नाईट पॅन्ट आऊत आणणाऱ्यानं आणली का? आपल्या देशात तिला मान्यता आहे का नाही मला काही तितकं इचकायचं नाही. एवढी माझी पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही, तितकी मला अक्कल नाही. पण नाईट पॅन्ट कोणापासून सुरू झाली? पैशावाल्यापासूनच ना. आता तो कोणाला भेटायला त्या रस्त्यावर चिकायला 40 रुपये. म्हणून तर बरेच कीर्तनकार कीर्तन झाल्यावर नाईट पॅन्ट घालायला येतात. बरेच झाले आहे का नाही? वा वा, छान गोष्ट आहे. प्रगती परमार्थाची आहे का? प्रगती परमार्थी. आणि त्याला आमंत्रित करणं म्हणजे तुमच्या 2% लोकांना जोर आलाय पैशाचा. विठाला नियम नाही मोडायचे. तुम्हाला एक माहिती आहे का? नियम आणि यम दोघं मित्र आहेत. नियम आणि यम विठ्ठल मित्र आहेत. नियम तुटला की यम घेऊन जात असतो. जोपर्यंत नियम तुटत नाही तोपर्यंत काय यमाची मायवेली त्याला हात लावायची, पण नियम मोडला की यम मात्र चवताळतोच. नाही तर यम आणि नियम दोघं मित्र आहेत. नियम नाही मोडायचा. हा नियम ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. हा नियम सावताबाबांचा आहे. हा नियम नाथबाबांचा आहे. हा नियम नामदेवरायांचा आहे. हा नियम महाराज गोरोबा काकांचा आहे. हा नियम निवृत्तीदारांचा आहे. हा नियम मुक्ताबाई सखुबाई जनाबाईंचा आहे. हा नियम चोखवारांचा आहे. आणि हा नियम आमच्या लोकांनी नाही मोडायला पाहिजे, नाही मोडायला पाहिजे. बसून कीर्तन करावं लागते याची सुद्धा लाज वाटते गिरगावकरांना. नियम असला पाहिजे. नियम मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही, पण तिच्या साडीला पदर असला पाहिजे. म्हणजे नवऱ्यानं साडी सगळं जर पदर आणला तरच घेतला पाहिजे. दुकानातून जर पदर कापून आणला तर तिने आवर्जून घेतला नाही पाहिजे, तिने नवऱ्याच्या अंगावर घातला पाहिजे. पण साडीला जर पदर असला तर घेतला पाहिजे. कोणाच्या पुढून जाताना? सासऱ्याच्या पुढून जाताना. हा नियम पाळायचा, नियम पाळायचा. आणि सून जर सासऱ्याला सगळंच बैठकीत देत असेल तर यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही, तरी हा सासरा चुलीला पाय लावून ती स्वयंपाक करताना शेकत असेल तर हिने पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात ठोकायची, निपून काढायची, हातोड्याने ठोकायची. तशी जर नाही गेली तर
नियम मोडायला, नियम सांभाळायला पाहिजे. नियम कोणाच्या बापाची जागिरी नाही, नियम हे पंढरपुरातल्या मालकाची जागिरी आहे. विठाला विठा. रस्ता चरिती यावं लागल्यामुळं ही 12 मिनिटांनी उशिरा आला. तो मधला काळ सगळा उघाडा पटकन अभंगावर आला. याचं कारणच आपल्यामुळं 12ला म्हणजे 12ला तिळांजली द्यायची. आपण कशाला वेळ करायचा? आपण वेळही केला असता, पण खिसा नसलेला महाराज पाहिजे. ज्या महाराजाला खिसा आहे त्यानं नियमात वागलं पाहिजे. आपण रोजानं काम करतो ना, लाईन याच्या आधी मोटरवर हजर राहा. लाईन गेल्यावर तिथे गेला, मालकाला मला उसत नाही भेटला, तुला हाणायला पाहिजे रूम नाही. आपल्या चौकटीत वागायचं. अंथरून जेवढं तेवढं पाय पसराव मळतच नसते. आणि मर्यादेपेक्षा जास्त अंथरून केल्या बी उडाल्या अंगावर येत असते. नाही मग त्याच्यावर इटकरी दगड ठेवावं लागते. त्याच्यामुळे आपल्या कामापुरतं अंथरून असलं पाहिजे. उगं गायला मोठ्या आहेत म्हणून शेजारणीच्या दारात सडा टाकला की ती शाद येतीच मोग घेते काय. तो ह्या दारात सडा टाक द्वारका, नको शेजारणीच्या दारात टाकू. तू तुला बोट मोडून शिवाय देईल. मला सांगा, मालकाच्या सेवेत इतक्या तत्पर जिजाबाई काय सेवा होती महाराज? काय नाविन्य होतं? काय अधिकार होता? याच्या पलीकडे एक छोटासा अधिकार सांगतो. एके दिवशी तुकोबराय वारीहून आले. तुकोबरायला जेवायला दूध वाटलं. वडिलांकडे गाय आली. मग पहिल्यापासून आपल्याकडे लग्नाच्या मंडपात गायी बांधायच्या पद्धती आहेत. गाय बांधित होती मंडपाच्या एका खांबाला. त्यावेळेला हे खांब नव्हते ना, त्यावेळेला मंडप कसे होते? लाकडाचे खांब होते. वरी डिळी टाकलेल्या, मिडी टाकलेल्या, आणि ते मग त्याच्यावर जांभळाचे आंब्याचे पानं असायचे. आता आधुनिक पद्धतीचे मंडप आले. असाही मंडप असेल तर कोपऱ्यात एखादी मेट टोकून गाय लग्नात बांधली पाहिजे पूर्वीच्या काळात. आता गाय बांधायला काय बाप बांधते त्याचे, पण त्या जावायला बी सांभाळायची अक्कल असली पाहिजे. त्याला सुद्धा ज्ञान असावं गाय सांभाळायची. तर नाही ती यानं द्यावा आणि त्यानं दुसऱ्या दिवशी 7 बायला द्यावा. म्हणजे पोरीचा बाप नरकाला आणि पोराचा बापही तिकडं नदीला. आणि हे कुठं जाते स्वर्गाला. विठाला गाय बांधायची. त्या गायीचं दूध तुकोबरायला वाटलं. तुकोबरायने सहज विचार लावले, मंदिरात देवाला नैवेद्य दिलास? नाही मालक, या 10-12 दिवसात गाय आली. गायीचं दूध लेकरं खात होते. आणि तुम्ही वारीला गेले, नैवेद्य रोजचा जात होता, पण गायीचं दूध नाही गेलं. ठीक आहे, मग मी पण उद्या नैवेद्य दे. आणि मग मी उद्याला जेवले. जिजाबाईला सांगितलं, मालक आज दुधामध्ये पाणी टाकलेले, पाणी टाकून दूध तापवलेले, पाणी टाकलेला नैवेद्य देवाला नकोय. मग ठीक आहे म्हणले, आज नकोय ना, मग उद्या देणार आहे ना. मग मी पण दूध उद्याच खात होतं. ते तुकोबराय होते. जिजाबाईने सांगितलं, मालक खा ना. तुकोबरायने विचारलं, आवडे तू दूध खाल्लंस का ग? नाही. का खाल्लं नाहीस? मी आपलं लग्न झालं त्या दिवसपासून नियम केलता, घरात नवी आलेली वस्तू मालकाने खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. नियम पा किती गोड येतो. घरात आलेली 9 वस्तू नवऱ्यानं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही, असा नियम साध्वी जिजाबाईचा होता. पहिल्यांदा आलो या गावात. हो, जी बाई नवऱ्याचं दिवसात सकाळी एकदा दर्शन घेते का, तिने भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. म्हणजे पडल्या पाप लागत नाही, पण नाही पडली तरी पाप लागत नाही. पण दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडायला पाहिजे. जी दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडते का, तिनं कोण्या देवाच्या पण पाया पडायचं नाही. नवऱ्याच्या एकदाही पाया पडत नाही आणि महाराजाच्या पाया पडते. राहू दे, तू पाया पडणं म्हणजे चुडेल पायलूच नाहीत. काय अर्थ नाही. काय हे म्हणते ना, मेलेल्या कशाला आणलं? नका आणू. मला चोंबाळ्या गप्पा आवडत नाहीत. चोंबाळी माणसं घातक असतात. स्पष्ट बघत माणसाने एक ठोका आणला पाहिजे, लाकडाचे 2 तुकडे केले पाहिजे. मुंडकी कुऱ्हाड घेतली हानीतच राहिला. हो, 15 दिवसापासून हान लागला तरी पोरीच्या लग्नात बी कुर्ती सर पण तुटलत नाही. काय करायचं असं काम? आमची ती एक बाई ऊ काढीत होती, आणि ऊ काढ्या मोठी ऊ निघली की हातात दाबून धरायची. मारी तर नव्हती, सोडी तर नव्हती. ती गुदमरून ऊ तशीच राहायची. आणि दुसरी शेजारीन काढायची, धरली की टाचका आणायची. निदान त्या वाला दुसरा तरी जन्म भेटायचा नाही. दाबून काय मारायची? ते चोपड्या गप्पा कामाचे नसते. हो, पहाटच दुसऱ्याची फुलं तोडीन महाराज महादेवाला वाहीन. हो, आणि पपेश बापाला टायमाला चहा नाही.
काय कामाचं तो ते महादेव येडा आहे का? त्याच्या गोळ्या संपल्यात का? सकाळी तुळशीच्या मंजुळा तोडीतीन, पांडुरंगाला वाहतीन, पप्याच्या बापाला पाण्याचा पत्ता नाही. येडा आहे का? पांडुरंगाच्या गोळ्या संपल्यात का तुला मानायला? लेकरं शाळेत जाताना तुळशी दिडे घाली तीन, पोराच्या पेन्शिली घरीच विचारल्या. त्याला शाळात काढून दिले होते 10 सारीपाठ वाचव ना. लय सोंग आपल्याकडं. ती सोंग, हे सोंगाचा परमार्थ आवडत नाही. अद्याप नाही, अद्याप नाही. काय सांगत होतो मी? दुधाचा हा, जिजाबाई दुधाचा विषय होता. उभं राहून ऐकायले तुम्ही. करामती गाव आहे चांगले. विठाला विठाला मला ते एक सांगून झालं पण ते इसरलं. जाऊ द्या आता. देवा, मालकने नियम केला, तुम्ही नवी आणलेली वस्तू खाल्ल्याशिवाय मी नवे पदार्थ खात नाही. तुकोबाराने सांगितलं, तू काल नियम केलास? माझ्यासोबत लग्न झालं तसं. आमच्या 17 पिढ्यापासून नियम आहे, घरात आलेली नवी वस्तू विटेवरच्या मालकाला दिल्याशिवाय आम्ही खात नाहीत. बाईने गरम गरम दूध तांब्यात घेतलं. मालकाची सेवा करणाऱ्या बाईची ताकद किती मोठी असते लक्षात घ्या. किती मोठी ताकद, किती मोठी ताकद. तिची देवावरी सत्ता. उकळलेलं दूध तांब्यात घेतलं, आळीतलं दूध, लाल झालेलं दूध तांब्यात घेतलं आणि तो तांब्या घेऊन जात असताना पदराचा असा कोपरा घेतला आणि पदरावर तांब्या टेकला, निघाले. आणि जाता जाता अग्नीला सांगितलं, अग्नी, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी नवऱ्यावर केलं असेल तर तुला माझ्या सौभाग्याची शपथ आहे, दूध गार होता कामा नये. तिथे जास्तच. आणि मंदिरातल्या पांडुरंगाच्या पुढे दूध टेकलं. देवाला सांगितलं, देवा दूध प्यावं लागतंय. तू जर दूध नाही घेतलंस, नैवेद्य नाही घेतलंस तर मालक पायी पायी आले, भूक लागलेली, मालक जेवत नाही, तुला दूध प्यावं लागते, तुला माझी शपथ आहे. भगवंताला लावणार तेवढ्या अवकाशात लाल तांब्या झाला. भगवंतानं अग्नीला विचारलं, अग्नी कोणाचा नोकर? विठ्ठल, भगवंताचा. भगवंतानं अग्नीला सांगितलं, तुला अक्कल आहे का रे? मी नाही म्हणालो बरं, देव म्हणायला अग्नी. अग्नीची अक्कल काढायची गिरगावच्या बाळाची काय ताकद आहे? तेच जाणार आहे मला एका दिवशी. त्याच्यामुळे आपण कशाला त्याची अक्कल काढायची? देवाने त्याची अक्कल काढली. तुला कळतं का रे काही? आणि दूध मला प्यायचंय. अग्नीनं सांगितलं, देवा मला सगळं कळतंय पण पतिव्रतीची शपथीने मी गार कसा होऊ? भगवंताच्या लक्षात आलं, ती शपथ मला मोडता येत नाही तर तू काय मोडू शकतो? तसंच दूध प्रेम. तोंड जळालं महाराज, खोट काळी निळे झाली. संध्याकाळी तुकोबारायचं भजन चालू असताना देवाला विचारलं, देवा तोंड काळं निळ कसं काय झालं? काय नाही म्हणजे, आई साहेबांनी गरम दूध पाजलं. तुला गार करता नाही आलं का? म्हणजे त्याला शपथ घातली. दृष्टांत संपला महाराज. अग्निजीला भेट होता त्या जिजाबाई. महाराज, देवानं सुद्धा नियम पाळावा त्या जिजाबाई. किती मोठा अधिकार असेल, किती मोठा अधिकार असेल. पण विश्वातल्या प्रत्येक माऊलीने लक्षात ठेवा, एवढ्या टोकाची माऊली असताना सुद्धा त्या जिजाबाईला सुद्धा थांबता आलं नाही. इहलोकातली यात्रा त्यांना सुद्धा सोडावं लागली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
आयुष्याचा दोरा ती टोपल्यातली ते टोपलं वाटा तिकडे महिलांकडे त्या टोपलं ते एवढ्या मोठ्या साध्वी जिजाबाई एवढी मोठी विनता माता नाही थांबता आलं. महाराज 9 दिवस सूर्यजीनं थांबीला ती शांडिल्य ती सुमती यांना सुद्धा थांबत आला नाही. कोण तुमची आमची कथा जिनं 3.5 घंटे सूर्य थांबवला ती लोपामुद्रा महर्षी अगस्तीची पत्नी त्याही माऊलीला थांबता आलं नाही. म्हणून स्वर्गीय सौभाग्यवती शोभाताई अंकुशराव माने